उमेजलेले चेहरे दोन आपुलकीने निरखून घेऊ. दोघं किती दमलो आहोत. दोघे किती दमलो आहोत, भासांमध्येच रमलो आहोत. दोघे किती दमलो आहोत, भासांमध्येच रमलो आहोत. रोज रोज जवळ नवून दूर दूर गेलो आहोत. आता थोडं फिरव उलट जाग. असणे अजून तरुण आहे. हात असतील थकले थकले त्यातली ऊब तरुण आहे. कर्तव्याच्या उन्हाखाली पिकला केस तरुण आहे. आणि डोळ्याखालचा काळीमाही करून नाही तरुण आहे. एक मोकळा खोल श्वास तुझ्या माझ्यासाठी फक्त. मग झुळू झुळू वाहू लागेल चिडून वणवणणारे रक्त. तुझ्या डोळ्यात तोच मी, माझ्या डोळ्यात तीच तू. आणि आता असं झालंय, तूच मी आणि मीच तू. मावळत चालल्या अजून आठ्या त्याचं कारण नको पुसू. अरे वेडेपणा कळत जावा तसं आतून येतंय हसू. हाय हाय, आज किती दिवसांनी लाजत लाजत कानामागे सारलीस बट. आज किती दिवसांनी लाजत लाजत कानामागे सारलीस बट. कत्तल ठार करायचा किती दिवसांनी केलंस कट. कत्तल ठार करायचा किती दिवसांनी केलंस कट. आता कसलं भांडण आणि कसला तंटा. हृदयात करती किणकिण घंटा. मुळात नसतंच कुणी चूक. उगाच होते चुकामुक. प्रारंभ ही गंमत होता, सांगताही मस्त झाली. गोष्ट सारी इतकीच होती, ओळख जरा जास्त झाली. ओळख जरा जास्त झाली. तर ही कविता खरं तर संदीप खरेंनी लिहिताना पुरुषांनीच म्हटलेली कविता आहे किंवा पुरुषाचं जे काही भाव आहेत ते आहेत त्यात. पण आम्ही थोडंसं एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं आणि आम्ही ती दोन लोकांबद्दल संवाद जरा गमत म्हणून काही वेगळं करता येईल असं. तर आपण आता प्रेम कवितांच्या सेक्शनमधून पुढे जाऊया आणि आपण थोड्याशा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अशा कविता काही ऐकूयात. आणि पहिली सादर करतोय कविता गौरव. प्रेमातून बाहेर येऊन त्याला वास्तव्याशी दोन वाक्य. तर पहिली कविता आहे थेंब. पालवी ह्या नावाने आहे. पालवी आता हा कथासंग्रहाचं नाव आहे की लेखिकेचं नाव आहे हे आम्हाला माहिती नाही. कवयित्रीचं. ही ऍक्च्युली फेसबुकवर सापडलेली कविता आहे, त्याच्यामुळे पालवी या नावाने फक्त आली होती. पण कविता पण कविता छान आहे. इतकुसा काय तो पाण्याचा थेंब, पण किती त्याची ताकद. इतकुसा काय तो पाण्याचा थेंब, पण किती त्याची ताकद. थेंबांची रांगोळी आणि परावर्तित होणारे रंग झर 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 पसरत जातात कागदावर. झर 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 पसरत जातात कागदावर आणि उमटत जाते कलाकृती. न ठरवलेली, न पाहिलेली, न विचारत असलेली. पुन्हा तसंच रेखायला जावं तर जमेलच याची शाश्वती नसलेली. आणि असंही तसं तर काहीच शाश्वत नाही, नाही का? एवढेच करतो. एक दोन कविता आम्ही इंदिरा संत यांच्या सादर करणार आहोत. इंदिरा संत यांचा कविता काव्यसंग्रह हा त्यांचा खूप जिव्हाळ्याचा विषय. तर त्यांनी लेखनाला त्यांच्या सुरुवात केली लहान मुलांच्या कथा लिहिण्यापासून आणि नंतर मग बरेच काव्यसंग्रह पण लिहिलेत त्यांनी. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कविता वाचन आणि इतर साहित्याचं वाचन यात एक वेगळेपण आहे. म्हणजे त्या म्हणतात की कुकर शिजत लावून तुम्ही पटकन एखादी कथा वाचून संपवू शकता किंवा दुपारी लोळत पडलेलं असताना एखादी कादंबरी वाचून पूर्ण होते, पण त्यांना कवितेच्या बाबतीत असं करता येत नाही. त्यांचा शेला हा जो काव्यसंग्रह आहे त्याच्या प्रस्तावनेत त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय की कविता कशी वाचावी याबद्दल त्यांची एक साधी कल्पना आहे. आपण नदीच्या किंवा तळ्याच्या काठावरून अलगद पाण्यात जात असतो. पाण्याच्या स्पर्शाचा आनंद घेत घेत हळूहळू पुढे जातो. पाणी कमरेपर्यंत आलं की हाताने पाण्याशी खेळायला लागतो. अजून पुढे जाताना जेव्हा पाणी गळ्याशी येतं तेव्हा पोहण्यासाठी म्हणून स्वतःला पाण्याच्या स्वाधीन करतो.
कवितेत सुद्धा असं उतरायला लागतं तरच त्याचा आस्वाद घेता येतो असं ते म्हणतात. म्हणजे खरंच तसंच आहे ते. तर मानसी कुठली कविता सादर करते? आणि सोनल तू जसं म्हटली तसं ह्या कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने आम्ही म्हणजे इतर वेळेला काही कविता वाचल्या जायच्या पण ते इतक्या वरवर वाचल्या जायच्या पण आता आम्हाला त्या अर्थ समजणं इतकं गरजेचं होतं त्याच्यामुळे त्यात शिरणं किंवा पोहणं पाण्याच्या स्वाधीन करणं हे जे काही इंदिरा संतांचं म्हणणं आहे ना ते आम्हाला ते खरा अनुभव आहे. हे असं नुसतं शब्दात मांडणं शक्य नाही त्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. तर सादर करते आहे इंदिरा संत यांची हौशी तरी किती प्रकारची. हौशी तरी किती प्रकारच्या हौशी तरी किती प्रकारच्या साध्या सोप्या शहाण्या वेड्या फिटलेल्या न फिटलेल्या आणि आकांक्षा लहान मोठ्या पुऱ्या होऊन रुखरुख लावणाऱ्या. आकांक्षा किती लहान मोठ्या पुऱ्या होऊन रुखरुख लावणाऱ्या जवळ येऊन दूर जाणाऱ्या स्वप्नासारखे. कष्ट तेही किती आणि कशाचे शरीराचे मनाचे रमवणारे दमवणारे आणि कंटाळा कंटाळा तोही किती प्रकारचा कामाचा श्रमाचा एकटेपणाचा गर्दीचा आणि कधी कधी कंटाळाचाही. हे सगळं ओलांडून या हे सगळं ओलांडून यावे. कुठे ना गुंतावे कुठे ना हरवावे कुठे ना गुंतावे कुठे ना हरवावे. लाटांच्या ओठातून हलकेच किनाऱ्यापाशी यावे. हलके फूल व्हावे पाकळ्या गळून नुसते पराग उडावे. पाकळ्या गळून नुसते पराग उडावे. परागही गळून नुसता गंध उडावा. परागही गळून नुसता गंध उडावा. छान आहे. शेवटची ओळ खूप महत्वाची आहे की आपण कधी नाही असं बहुतेक वेळेला आपण स्वतःची आपल्याला जाणीवच नसते. आपण बऱ्याचदा इतरांसाठी जगत असतो तर ते कधीतरी सोडून स्वतः काय आहोत हे समजणं गरजेचं आहे. यानंतरची कविता सुद्धा इंदिरा संत यांचीच आहे. त्यांनी विविध विषयांवर कविता केल्या आहेत. निसर्ग, जीवनातला संघर्ष, त्यातून आलेले अनुभव, मानवी नाती, भक्तिभाव असे नानाविध विषय आपल्याला त्यांच्या कवितांमध्ये आढळतात. ह्या कवितेबद्दल मला असं वाटतं की त्यांनी जो अनुभव जो मांडला याच्यामध्ये तो इथे बसलेल्या प्रत्येकाला कधीतरी आला असेल असं मला वाटतं. मी आधी कविता सादर करते मग त्यांना. कवितेचं नाव आहे देवस्थान. जागृत देवस्थान. परवणीचा दिवस. प्रवेशद्वारातून न चालताच आत गेले. पादत्राण सुरक्षाकडे चपला काढून मुक्त झाले. पूजा सांभाळी हळूहळू पुढे झाली. मामी घड्याळ सांभाळा, काकू पर्स सांभाळा, चेन सांभाळा. मामी घड्याळ सांभाळा, काकू पर्स सांभाळा, चेन सांभाळा. फिरणाऱ्या पोलिसांचे फिरते घोष